जे पण फक्त नाटक करतात बहुतेक की मला काही येत नाही, चहा सुद्धा कधी करून दिलाय नाही या माणसाने. हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर मागे एकदा मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आमच्या यांनी प्रॉमिस केलं होतं की ते माझ्यासाठी पोहे बनवणार आहेत. तर आज मी एकटी व्हिडिओमध्ये नाही आहे, माझ्यासोबत असणार आहेत हे. तर हे आज माझ्यासाठी पोहे बनवणार आहे ना? बनवणार आहे. सांगा आता काय काय लागणार आहे पोहे बनवायला, माहिती आहे का त्या तरी गोष्टी तुम्हाला? हो माहिती आहे. मिरची घे. मी घेऊ नाही, मी पोहे घेतो. कोण बनवणार आहे? मिरची घेतो. हां घेतो मी काय काय लागते ते. बरं घ्या पटपट. किती जण खाणार आहे? सगळीच खाणार आहे. आता सगळ्यांना बघायला नको का टेस्ट यांच्या हाताची? बस का? एवढे पुरतील का हो? बस होतं की. पटपट. बरं माझे एवढे टाका एक्स्ट्राचे. बारीक बारीक चिरा मस्त. काय काय लागतं सगळ्या गोष्टी मला? हे घे, काय? शेंगदाणे घे, हां कढीपत्ता. कढीपत्ता नाही आहे झाडाचा आणावा. कसं काय झालं? चिरा तुम्ही, डोळ्याला पाणी येते. रोज मी 4 वेळा चिरते दिवसातनं तेव्हा. ते ठेवा की, मला सांगत होतं की डोक्यावर ठेवायचं. कुठे गेला कांदा? टाकलं मी तिकडे. बद्या एवढं तर चिरण छान. ही छान चिरलाय का? मग. थांबा. काय खायला छान वाटतंय का? हा असा कांदा चिरलाय आणि मी किती छान चिरलाय म्हणे. ते नाही का पुण्याचे काकी असेच बनवते. मी त्यांचं बघितलंय म्हणून तसं बनवलंय. असं काय बनवतात? हां, ते माझ्या हाताला लागले म्हणतात झालं का? त्यांची चालली तिकडं पोह्याची बाकी तयारी, चिरतायत मिरची वगैरे. तोपर्यंत म्हणलं आपण कढीपत्ता घेऊन यावं. आज आमचं नशीब उजळले. आज नवरोबाच्या हातून पोहे खायला भेटणार आहेत. आणि किचनमध्ये जर आत्यांनी बघितलं नाही यांना एवढ्या हसतील. माहिती तर नसणारच यांना कधी काय टाकायचं, सगळं तर मला सांगावं लागणार आहे. पण करतायत हेच नशीब. धरा, कढीपत्ता घेऊन आली मी. धरा. हो, ते एक मिनिट. काय मिरची बास झाली? पोहे किती मिरची किती चिरली तुम्ही? अरे मिरची बघ कशी छान लागते. आता हे काढू. बस. थांबा, तेल थापू द्या आधी. बघतोय आधी कोणते आयटम टाकायचे आहेत. कोणतं टाकायचं आधी? जिरं, मोहरी, हळद. माहिती तर सगळं आहे की कसं करायचंय काय करायचंय, पण फक्त नाटक करतात बहुतेक की मला काही येत नाही, चहा सुद्धा कधी करून दिलाय नाही या माणसाने. आणि सगळं माहिती की पोह्याला काय टाकायचं काय नाही. खाऊन तर बघ ना टेस्ट कशी आता. सवय लावायला लागते आता बहुतेक. येतंय म्हटल्यावरती करावं तर लागेल. तू बघ फक्त कसं बनवतंय छान. टाकून बघायचं तापलं का. नाही, आधी मोहरी टाकायची असते, नंतर जिरं टाकायचं. अहो तडतडू द्या मोहरी, मग जिरं टाकायचं. तडतडच लागलं होतं ते. इथं काय चाललंय? ये चल अभि पोहे खायला चल. बाबा पोहे बनवतायत. अभि तुला आवडतात ना कपडे? एवढं सगळं आणलं मी, सगळं नाही टाक. मी आणलं होतं फक्त.
कांदा पण खूप होईल ना, नका टाकू तेवढा सगळा. कांदा टाका. हा कांदा टाकू. टाका. आज काय आम्हाला रात्री जेवण करायची गरज पण नाही पडायची. अरे तू 2 दिवस आता पोहे खाल्ले म्हणजे चवच जाणार नाही तोंडाची. हा. खाऊन तर बघा आधी. पोहे खूपच सिंपल गोष्ट दिली हो मी तुम्हाला. अरे काहीतरी दुसरंच सांगायला पाहिजे होतं. नॉनव्हेज बनवू का? नॉनव्हेज. बर, पुढची व्हिडिओ नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये काय बनवणार आहे? सुक्कं मटण बनवणार आहे ना, ग्रेव्ही. करूनच आता बनवून घेते यांच्याकडनं सगळं. असं तर काही बनवून देत नाहीत मला, व्हिडिओच्या ह्याने तर बनवते. कुठलं कुठलं बनवणार आहे? आपण बिर्याणीच बनवू. बिर्याणी नको. सुक्कं बघ कसं काय छान लागतंय. बर, सुकं मस्त बनवतो तुम्ही, ग्रेव्ही टाईप. बनवत होता? कधी बनवत होता? रूमवरती मित्र वगैरे आम्ही बनवायचो. मी त्यांचं बघत असायचो, म्हणजे मला पण जमतं ना तसं. मग इतक्या वर्ष का जमत नव्हतं तुम्हाला काय? आणि मग मला सगळं करायला असेल ना तो. होय होय होय, बायकोला मदत करावी कामात जरा. हटव आता. किती हळद टाकली हो, हळदीचाच वास येतोय मला सगळा. हळदीने छान वास हे असते. मी पोहे बनवत असले ना, मला खूप जणींच्या कमेंट येतात की हळद संपली आहे का, हळद नाही का. पण मला हळद ना जास्त वापरायला आवडत नाही, मी थोडी थोडीच वापरत असते हळद. इतकी हळद टाकली की त्या हळदीचाच वास सुटलाय सगळा. पण ते हळदीने छान लागतात माहिती आहे का पोहे. आमच्या आई हळदीनेच बनवते छान. तुमची आई छान बनवते, मी कुठे छान बनवते का? होय. मीठ कुठे आहे रे? हो हो, आता कशाला बोलताल पुढं. एक बास झालं, दे थोडं टाका. नको, बास बास, खारट होईल. अहो, ते कशाला धरावं लागतं, एवढे हँडल दिलेत की त्याला. पोळल ना मला ते. होय होय, पोळते. आपण काय करू माहिती आहे का? हा, नाश्ता सेंटर चालू करूया. नाश्ता सेंटर. आणि तुम्ही बनवायला हा, आणि मी तू फक्त पैसे घे. मी पैसे घेऊ? हा. नाही, मी वेटर होते, मी द्यायला जाते. ओके. बघ ना आता तू पोहे कसे लागते छान. कोथिंबीर राहिली की आपली? मग तुम्हाला ती आत्ता आठवली काय कोथिंबीर? कोथिंबीर वरून टाकते, आतून नाही टाकत येते कोथिंबीर. होय. छान वाटतं ना किचन मध्ये काम करायला. छान वाटतंय. हे कुठे गेले? काय? साखर नाही टाकायची, पण टाकतो तू यासाठी. माझ्यासाठी? हो, आम्ही साखर टाकत नाही कधी. आमच्यात साखर टाकत नाही, शुगर ही असते ना. हो हो. चांगलं ते सर. चवीनुसार टाकली. चवीनुसार टाकली का? बरं बरं. तुम्हाला असं नाही वाटत की त्यात हळद जास्त झाली? नाही. अरे पण मी बनवले ना, तू लक्षात यायला पाहिजे ना. माझी रेसिपी. झाकण आहे त्या कढईला दुसरं. कुठे? असं दे आता. असू दे, छान वाटतंय. हे कुठे? काय? कोथिंबीर. कोथिंबीर घ्या, लिंबू पण घ्या. मी बस का बाहेर जाऊन? तुम्ही घेऊन येता मला अशी डिश मस्तपैकी. मी कशी तुमच्या समोर आणून देते की घे तुम्ही बसा तिकडं, मी तुम्हाला आणून ओके, देते. ठीक आहे, चल. बरं. आलोच घेऊन. हा, सगळ्यांना बोलून घे, चल. आता ह्यांनी घेऊन येतील बाहेर पोहे. कसे जरी झाले ना तरी मी त्यांना म्हणते जबस आहे बाई. खराब झालेत, नाही चांगले झाले. त्यांनी पोहे दिले ना, म्हणायचं नाही चांगले झाले, मीठ कमी पडले किंवा जास्त झाले काहीतरी असं म्हणायचं. चांगले झाले नाही म्हणायचं त्यांना. जर काय आईला आधी. बरं. आईला आधी.
चल कशी झाली तर आत्या बस इथं मीठ कमी इथं पडलंय बस ना? लवकर बस कसे लागतील हो आडवी काढू का टेस्टच कळत नाही मला खुश आई कशी लागतील का बघ छान लागते छान लागते नाही चला पोहे तर यांनी खरंच चांगले बनवले होते बरं का पण अशी नाटकं असतात मला चहा पण बनवता येत नाही चहा बनवायला सांगितलं तर त्यात किती टाकायचं काय करायचं कधी मला एवढी सुद्धा मदत कुठल्या गोष्टीत त्यांनी केलेली नाही असं दाखवतात की मला काहीच बनवता येत नाही पण आज मी पाहिलंय की त्यांना बनवता येतं ठीक आहे आता किती करतील किती नाही माहिती नाही पण आजचे पोहे तर चांगले बनवले होते या ड्रेसची मला माहिती आहे बऱ्याच जणी लिंक मागणार सारख्या कमेंट्स येतात पण हा मी दुकानातून घेतला आहे त्यामुळे याची लिंक माझ्याकडे नाही आहे त्यामुळे देऊ शकत नाही वॉशिंग मशीन घेतली आहे वॉशिंग मशीनचं पण विचारतात मला त्याचा रिव्ह्यू दे काय पण आमच्याकडे असं आहे की आम्ही राहतो वस्तीवरती रानात आहे त्यामुळे पाण्याची शेतासाठी जी लाईट लागते ना ती लाईट आमच्याकडे असते आता उन्हाळ्यामुळे सगळ्यांच्या मोटरा चालू असतात पाण्याच्या वगैरे त्यामुळे वॉशिंग मशीन चालूच होत नाही आहे त्यामुळे घेतल्यापासून पण असं पण त्याचा काही जास्त वापर झालेला नाही नवीन कपडे ठेवलेले वगैरे तेच आम्ही त्यामध्ये धुतलेत रात्री ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेस त्यामुळे त्याचं पण मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही आता किंमत किती काय ह्या सगळ्या गोष्टी करेल पण आता या आठवड्यात आमच्याकडे दिवसपाळी लाईट येईल त्यावेळेस मी बहुतेक वापर करेल वॉशिंग मशीनचा होऊ देत वापर बहुत त्याचा तर तो झाल्यानंतर कशी वाटते काय वाटते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आज जी व्हिडिओ मी बनवली आहे ना अशा पद्धतीच्या व्हिडिओ बनवण्याचा खरंच अनुभव नाही आहे आम्हाला होईल प्रॅक्टिस अशी पण हळूहळू पण तुम्हाला बघायला आवडतील का कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय